बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला। संपूर्ण राज्याचा निकाल 94.10% लागलाय। 98.82% कोकण विभाग राज्यात अव्वल क्रमांकावर असून कोल्हापूर विभागाचा निकाल 96.87% लागलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही 10वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली। फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या 10वी परीक्षेला संपूर्ण राज्यातून 15,46,579 विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची राज्याची टक्केवारी 94.10% आहे। राज्यातील 9 विभागांमध्ये कोकण विभागानं 98.82% यश मिळवत प्रथम क्रमांक कायम ठेवलाय, तर सर्वात कमी म्हणजे 90.78% टक्केवारीनं नागपूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे। विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर विभागाचा निकाल जाहीर केला। कोल्हापूर विभागातून 1,29,421 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते। त्यातील 1,25,380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर विभागाच्या निकालाची टक्केवारी 96.37% आहे। हा विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। महाराष्ट्रामध्ये हा निकाल आहे कोल्हापूर विभागाचा, हा 2 नंबरचा आहे आणि गेली 10 वर्ष सातत्यानं आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत आणि यावर्षी सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा निकाल यावर्षी सुद्धा लागलेला आहे। यावर्षी निकाल प्रथमतःच डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्याचबरोबर प्रत्यक्ष गुणपत्रक हे थोड्या दिवसांमध्ये आम्ही शाळांमधून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। संपूर्ण राज्यात 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे। कोल्हापूर विभागात मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 98.19 तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 95.74% राहिले। केवळ कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 97.52% इतका आहे। 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला गती येणार आहे।